सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आरोपी शेहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र शेहजादपर्यंत मुंबई पोलीस पोहोचले ते जीपेमुळे। शेहजादने केलेला यूपीआय व्यवहार हा पोलिसांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरला आहे। आपण समजून घेऊया। शेहजाद जो आहे तो एका गाडीवरती गेलेला आहे जिकडे त्याने अंडा भुर्जी खाल्लेली आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची बाटली घेतलेली आहे। त्यानंतर त्याने जीपे केलेला आहे, यूपीआयचा व्यवहार केलेला आहे आणि त्यामुळे हा जो आरोपी आहे तो पोलिसांच्या रडारवरती आलेला आहे। आपण बघतोय अंडा भुर्जीच्या गाडीवरती शेहजाद हा आरोपी गेलेला आहे आणि त्यानंतर त्याने तिकडे काही खाण्यासाठी ऑर्डर केली, त्यानंतर पाण्याची बाटली घेतली। मात्र यानंतर त्याने पैसे ज्या पद्धतीने दिले ते अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे। पोलिसांसाठी हा धागा अतिशय महत्त्वाचा होता। प्रभादेवीच्या एका स्टॉलवरती भुर्जी पराठा आणि पाण्याच्या बाटलीमुळे शेहजाद पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे। तर एका भुर्जीवरून शेहजाद नेमका सापडला कसा हे आपण समजून घेऊया। तर आपण बघतोय मुंबईचा नकाशा आहे। भुर्जीवरून शेहजाद कसा जाळ्यात सापडलाय आपण समजून घेऊया। वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात सर्वात आधी तो दिसलेला आहे। त्यानंतरचा पुढचा आपण प्रवास बघूया। वांद्र्यातून दादरमध्ये शेहजाद दाखल झालेला आहे। आपण बघतोय वांद्र्यानंतर कबूतरखानाच्या इकडे गेलेला आहे। कबूतरखाना मार्गे वरळी कोळीवाड्यामध्ये शेहजाद पोहोचलेला आहे। आपण बघतोय भुर्जीवरून शेहजाद नेमका कसा जाळ्यात सापडलाय। सुरुवातीला वांद्र्यात गेलेला आहे, वांद्र्यातून कबूतरखाना या ठिकाणी गेलाय आणि वरळी कोळीवाड्यामध्ये तो पोहोचलेला आहे। पुढे बघूया आपण बघतोय वांद्रे कबूतरखाना, त्यानंतर वरळीमध्ये प्रभादेवीतील एका स्टॉलच्या सीसीटीव्ही मध्ये सुद्धा तो कैद झालेला आहे। आपण त्याचा प्रवास बघतोय, नेमका वांद्र्यातून दादरमध्ये दाखल झालेला आहे। कबूतरखाना, वरळी, प्रभादेवीतील एका स्टॉलच्या सीसीटीव्ही मध्ये तो कैद झालेला आहे। पुढचा आपण त्याचा प्रवास बघूया। आपण बघतोय वरळीमध्ये यूपीआयच्या ट्रान्झॅक्शनमुळे तो सापडलेला आहे। हा धागा खरं तर पोलीस तपासामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे। वरळीमध्ये त्याने एका गाडीवरती यूपीआयचं ट्रान्झॅक्शन केलं आणि त्यावरून पोलिसांना धागेदोरे मिळालेले आहेत। पुढे बघूया। या ठिकाणी पराठा, भुर्जी, पाण्याच्या बाटलीसाठी त्याने पैसे दिलेले आहेत। पेमेंट ज्या पद्धतीने केलंय ते अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरलेली आहे। तपासामध्ये या गोष्टीने अतिशय मदत झालेली आहे। पुढे बघूया। तर आपण बघतोय यूट्यूबवरती सैफच्या हल्ल्याची बातमी सुद्धा त्याने पाहिलेली आहे। आपण बघतोय, आपण सतत ही बातमी दाखवतोय। त्यावेळेला ज्यावेळेला त्याने पैसे दिलेले आहेत त्यानंतर वरळीत तो गेलेला आहे। यूट्यूबवरती सैफच्या हल्ल्याची बातमी त्याने पाहिलेली आहे। पुढे बघूया आपण। त्यानंतर घाबरून वरळी कोळीवाड्यानंतर त्याने थेट ठाणे गाठलेला आहे। आपण बघतो याचा प्रवास नेमका कसा आहे। वांद्रे, त्यानंतर कबूतरखाना, वरळीमध्ये आलेला आहे। त्यानंतर त्याने घाबरून वरळी कोळीवाड्यानंतर थेट ठाणे गाठलेला आहे। पुढे बघूया। आपण बघतोय वरळीतून त्याने थेट ठाणे गाठलेला आहे आणि ठाण्याच्या कासारवडवलीमधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। हा तपास नेमका आपण सगळा कालपासून बघतोय, कशा प्रकारे त्याने मार्गक्रमण केलेला आहे। वांद्रे असेल, कबूतरखाना, वरळी आणि ठाण्यामध्ये तो कसा पोहोचलेला आहे, तसं ठाण्याच्या कासारवडवलीमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। थोडक्यात भुर्जीच्या गाडीवरती त्याने ज्या पद्धतीने पेमेंट केलं ते अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे पोलीस तपासामध्ये।